नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज शिकणार आहोत चॅप्टर फर्स्ट हेरिडिटी अँड इव्होल्युशन. मागच्या क्लासमध्ये तुम्ही शिकलेले असणार व्हॉट इज अ सेल्युलर न्यूक्लियस, त्याच्यानंतर हेरिडिटी कॅरेक्टर्स ट्रान्सफर कसे होतात फ्रॉम पॅरेंट्स टू देअर चिल्ड्रन्स. त्यानंतर तुम्ही हे पण शिकलेले असणार DNA म्हणजे काय, RNA म्हणजे काय, हे तुम्ही मागच्या क्लासमध्ये शिकलेले आहात, बरोबर. आपण या क्लासमध्ये शिकणार आहोत हेरिडिटी म्हणजे काय, इव्होल्युशन म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत डार्विन्सची नॅचरल सिलेक्शनची थेरी काय म्हणते. त्यानंतर आपण शिकणार आहोत त्यानंतर आपण शिकणार आहोत ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ह्युमन्स इव्हॉल्व कसे झालो ते सुद्धा आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. चला मग सुरू करूया आपला फर्स्ट चॅप्टर हेरिडिटी अँड इव्होल्युशन. मी तुम्हाला आज घेणार आहे हेरिडिटी. ठीक आहे. हेरिडिटी म्हणजे काय. हेरिडिटी इज ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर वाया जीन्स. म्हणजे काय, जे आपण बघतो की आपला डोळ्यांचा कलर कसा आहे, ब्लॅक कलरचा आहे. काही लोकांचा डोळ्यांचा कलर हा राहतो निळ्या कलरचा, काही लोकांचे केस पांढरे असतात, भुरे असतात, आपल्या केसांचा कलर आहे ब्लॅक कलर. हे जे बाहेरचे जे कॅरेक्टर्स दिसतात त्यालाच आपण काय म्हणतो, बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. सो द हेरिडिटी म्हणजे काय, हेरिडिटी इज ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर वाया जीन्स. कशा थ्रू होतं ते, जीन्स थ्रू होतं. ठीक आहे. चला पुढं मेंडेल नावाचा एक सायंटिस्ट होता. त्यांनी मॉडर्न जेनेटिक्सचा पाया रचला. त्यांनीच कसला मॉडर्न जेनेटिक्सचा पाया रचला. तुम्हाला आठवत असेल मागच्या क्लासमध्ये तुम्ही शिकलेलं असणार, तुम्ही एक प्रयोग केलेला होता बघा, वटाण्याच्या झाडावर, की टॉल वटाणे घेतले, काही शॉर्ट वटाणे घेतले आणि त्यांचं क्रॉसब्रीड केलं. तेच कोणी केलेलं होतं, मेंडेल यांनी. ठीक आहे. त्यांनाच आपण काय काय म्हणतो, पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्युगो डी व्राईस यांनीच कोणती थेरी मांडली, म्युटेशनल थेरी. ठीक आहे. 1902 मध्ये. त्यानंतर वॉल्टर अँड सुटॉन ऑब्झर्व द पेअर ऑफ क्रोमोझोम इन सेल ऑफ ग्रासहॉपर. त्यांनी ग्रासहॉपर्सच्या याच्यामध्ये पेअर बघितली क्रोमोझोमची सेलमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर 1944 मध्ये ॲव्हरी, मॅकॅर्थी अँड मॅकलिओड prove that except virus all living organism have DNA genetics material in them. ठीक आहे. DNA हे काय आहे, जेनेटिक्स मटेरियल आहे. आणि हे कोणी शोध लावला, 1944 मध्ये ॲव्हरी, मॅकॅर्थी अँड मॅकलिओड यांनी हा शोध लावला. ठीक आहे. 1961 मध्ये फ्रान्सिस्को जॅकॉब आणि जॅक मोनार्ड यांनी प्रोटीन सिंथेसिस कसं होतं त्याबद्दल त्यांनी रिसर्च केलं बॅक्टेरियल सेलमध्ये. ठीक आहे. 1961 मध्ये. ते त्यात इथपर्यंत सर्वांना समजलं. चला पुढं. हेरिडिटीचा उपयोग कशात होतो. हेरिडिटी युजफुल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर्स. ठीक आहे. कशामध्ये होतो, डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल अँड प्लांट्स इन इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर यूज. ठीक आहे. हेरिडिटीचा उपयोग करून आपण वास्ट फील्ड्समध्ये आपण काम करू शकतो आणि त्याच्यापासून आपण फायदा घेऊ शकतो. ठीक आहे. चला मग पुढं. आता तुम्हाला मागच्या क्लासमध्ये तुम्ही शिकलेले असणार DNA म्हणजे काय, RNA म्हणजे काय, त्यांचं स्ट्रक्चर काय राहतं, त्याच्यानंतर न्यूक्लिओटाइड्स काय राहतात, ते तुम्ही मागच्या क्लासमध्ये शिकलेले आहात. ठीक आहे. आता तुम्ही इथं बघत आहात RNAची एक डायग्राम दाखवलेली आहे, DNAची डायग्राम दाखवलेली आहे. त्याच्यानंतर ते ज्या लाईन्स दिसत आहे मधल्या त्यांनाच आपण काय म्हणतो, न्यूक्लिओटाइड्स म्हणतो. हे सर्व तुम्ही बघितलेलं आहे, मागच्या क्लासमध्ये शिकलेले आहात. त्याच्यानंतर DNA कंपॅरिझन आपल्याला माहिती आहे. DNAचा फुल फॉर्म काय आहे, डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड, आणि RNAचा फुल फॉर्म काय आहे, रायबोन्यूक्लिक ॲसिड. ठीक आहे. त्यांचं फंक्शन काय आहे हे सर्व आपण मागच्या क्लासमध्ये शिकलेले आहोत.
त्याच्यानंतर बेस पेअर म्हणजे काय, ॲडेनाईन अँड थायमाइनची एक पेअर राहते डी एन एमध्ये. त्याच्यानंतर सायटोसिन अँड ग्युएनाईनची पेअर राहते डी एन एमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲडेनाईन आणि युरासिलची पेअर राहते आर एन एमध्ये, आणि सायटोसिन आणि ग्युएनाईनची पेअर राहतेच. या दोघं पेअरमध्ये सापडतं आपल्याला आर एन एमध्ये. हे आपण मागच्या क्लासमध्ये शिकणार आहोत. तेच आता आपल्याला इथं उपयोगात आणायचं आहे आणि बघायचं आहे की प्रोटीन सिंथेसिस कसं होतं. ठीक आहे. प्रोटीन सिंथेसिस कसं होतं तर हे मोजून 3 स्टेपमध्ये होतं. त्या 3 स्टेप आपण आता इथं शिकणार आहोत. ठीक आहे. चला मग पुढं. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर इन डी एन ए. कुठे स्टोअर राहते प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन, तर ती स्टोअर राहते डी एन एमध्ये. ठीक आहे. दोज प्रोटीन आर सिंथेसाइज बाय डी एन ए थ्रू द आर एन ए. दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. जे प्रोटीन आपल्या बॉडीला लागत राहतात ते सिंथेसिस कोण करतं, डी एन ए करतं. कोणा थ्रू करतं, तर ते करतं आर एन ए थ्रू. याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, सेंट्रल डोग्मा. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं. तुम्ही पुस्तकं घेऊन बसत चला, म्हणजे तुम्हाला समजत राहील. तिथं आपण जसं जसं टॉपिक पुढं जात जाईल तसं तसं तुम्हाला ते समजत राहील. त्याच्यानंतर आता बघा काय होतं. एम आर एन ए इज प्रोड्यूस ॲज पर ॲज सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाईड ऑन द डी एन ए. आता डी एन एचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, डबल स्टँड स्ट्रक्चर राहतं, जे आपल्याला खालच्या डायग्राममध्ये दिसत आहे. बघा, आपल्याला डी एन एचं स्ट्रक्चर दिसलेलं आहे आणि त्याच्यापासून काय बनतो आहे, आर एन ए बनतो आहे. ठीक आहे. त्याची खालती डायग्राम आहे. आपल्याला डी एन ए दिसलं आहे, डी एन एमधले न्यूक्लियोटाईड्स आपल्याला दिसत आहे, आणि त्याच्यानंतर एका स्टँडवरनं आपल्याला मिळत आहे काय भेटतो आहे आपल्याला, एम आर एन ए. ठीक आहे. आणि जो एम आर एन ए आपल्याला भेटत आहे त्याची सिक्वेन्स कशी आहे, ती कॉम्प्लिमेंटरी आहे डी एन एच्या त्या स्टँडच्या याच्याने. ठीक आहे. इथपर्यंत समजतं आहे सर्वांना. चला. एम आर एन ए इज प्रोड्यूस ॲज पर ॲज सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाईड ऑन डी एन ए. Only one of 2 strands of DNA is used in this process. ठीक है. The sequence of nucleotide in mRNA being produced is always complementary to the DNA strand used for synthesis. ठीक है. पुढं. Beside there is uracil in rRNA. आपण बघितलं होतं मागच्या क्लासमध्ये की आपलं आर एन एमध्ये थायमिनच्या जागी काय राहतं, आपलं युरॅसिल राहतं. ठीक आहे. आपण लास्टच्या आठवत असेल ना तुम्हाला की आर एन एमध्ये काय राहतं, आर एन एमध्ये राहतं युरॅसिल. ठीक आहे. आणि डी एन एमध्ये काय राहतं आपलं थायमिनच्या जागेवर युरॅसिल राहतं आर एन एमध्ये. ठीक आहे. इथपर्यंत सर्व समजलं. ठीक आहे. बिसाइड देअर इज युरॅसिल इन आर एन ए इन्स्टेड ऑफ थायमिन ऑफ डी एन ए. This process of RNA synthesis is called as transcription. ठीक आहे. समजलं इथपर्यंत सर्वांना. ट्रान्सक्रिप्शन हे सर्व कुठं होतं आहे, हे डायग्राममध्ये तुम्हाला दिसतच असेल. बघा काय होतं आहे, आपला एक डी एन ए स्टँड आहे. डी एन ए स्टँड नंतर त्याच्यापासून आपल्याला एक एम आर एन ए भेटत आहे. कोणतं आर एन ए भेटत आहे, एम आर एन ए. ठीक आहे. पुढं ही झाली फर्स्ट स्टेप, तिलाच आपण काय म्हणू, ट्रान्सक्रिप्शन. कसली फर्स्ट स्टेप, तर हे प्रोटीन सिंथेसिसची फर्स्ट स्टेप. ठीक आहे. एम आर एन ए फॉर्म इन न्यूक्लियस. ठीक आहे. कुठं झाली ही सर्व प्रोसेस, न्यूक्लियसमध्ये. आणि कम्स हा जो एम आर एन ए आहे तो कुठं जातो आता, सायटोप्लाझममध्ये. कुठं, सायटोप्लाझममध्ये. ठीक आहे. इट ब्रिंग्स इन कोडेड मेसेज फ्रॉम द डी एन ए. द मेसेज कंटेन कोड्स फॉर ॲमिनो ॲसिड. ठीक आहे. एम आर एन ए म्हणजे काय, मॅसेंजर आर एन ए, जे आपल्याला माहिती आहे आतापर्यंत. ठीक आहे. तो एम आर एन ए एक मेसेज घेऊन जातो. कुठं जातो तो, सायटोप्लाझमकडे. ठीक आहे. सायटोप्लाझमकडे. आणि त्या मेसेजमध्ये काय राहतं, कोड्स राहतात फॉर ॲमिनो ॲसिड. ॲमिनो ॲसिडपासून काय बनतं आपलं, प्रोटीन्स. ठीक आहे. जे प्रोटीन बनवण्यासाठी आपल्याला ॲमिनो ॲसिड लागतात त्याचा कोड एम आर एन ए घेऊन येतो न्यूक्लियसपासून कुठं, सायटोप्लाझमकडे. ठीक आहे. सायटोप्लाझमकडे. पुढं. द कोड फॉर इच अमिनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. ठीक आहे. त्या मेसेजवर काय राहतं, 3 न्यूक्लियोटाइड्सचा एक कोड राहतो. इट इज कॉल्ड ॲज ट्रिपलेट कोडॉन. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रिपलेट कोडॉन. डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी अशा 20 प्रकारच्या
कोड्सची, ॲमिनो ॲसिडच्या कोड्सची डिस्कवरी केली होती आणि त्याच्यासाठीच त्यांना 1968 मध्ये mRNA आपलं नोबेल प्राईजसुद्धा भेटलेलं होतं. ठीक आहे. mRNA इज मेडअप ऑफ थाउजंड ऑफ ट्रिपलेट कोडॉन. mRNA हा थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्सपासून बनलेला असतो. ठीक आहे. ॲज पर द मेसेज ऑन mRNA, ॲमिनो ॲसिड आर सप्लाइड बाय tRNA. ॲमिनो ॲसिड सप्लाय कोण करतं mRNAला? तर ते करतं tRNA. ठीक आहे. ॲमिनो ॲसिड सप्लाय कोण करतं mRNAला? तर ते करतं tRNA. आपण ते डायग्राममध्ये बघणारच आहोत पुढं. ठीक आहे. फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. ठीक आहे. याच प्रोसेसला काय म्हणतो? ट्रान्सलेशन. ही झाली सेकंड प्रोसेस. ठीक आहे. काय होईल? आपला mRNA एक मेसेज घेऊन येईल ॲमिनो कुठं येईल? सायटोप्लाझममध्ये. कुठून येईल? तर न्यूक्लियसपासून. आणि त्याला tRNA हा ॲमिनो ॲसिड प्रोव्हाइड करेल विथ अँटीकोडॉन. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. ही झाली सेकंड प्रोसेस. द ॲमिनो ॲसिड ब्रॉट इन बाय tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड. ठीक आहे. आता हे दोघं जे जुडतील ते कशा थ्रू जुडतील? पेप्टाइड बॉन्ड थ्रू जुडतील विथ द हेल्प ऑफ rRNA. ठीक आहे. आपण ते डायग्राममध्ये आता बघूया पुढच्या ह्याच्यात. आता इथं बघा, वरती तुम्हाला दिसत असेल एक tRNA काय करतोय बघा. इथं डायग्राममध्ये नीट बघा. tRNA ॲमिनो ॲसिड सप्लाय करतोय आणि खालती बघा तुम्हाला असे 3 हे दिसतील, 3 न्यूक्लियोटाइड्स दिसतील. त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रिपलेट कोडॉन. ठीक आहे. त्याच्यानंतर हा mRNA आपल्याला tRNA आपल्याला एक ॲमिनो ॲसिड सप्लाय करत जातोय आणि तो जुडतोय आपल्या mRNAच्या न्यूक्लियोटाइड्स बरोबर. बघा तुम्हाला दिसत असेल. आणि हे सर्व कुठं होतं? रायबोझोममध्ये. बरोबर. रायबोझोममध्ये हे सर्व होतं. आता इथं तुम्ही जर लक्षाने बघितलं तर आता ही एक चेन तयार होत जाते बघा. आणि हे दोघे जे जुडत आहे ते कोणत्या बॉन्ड थ्रू जुडत आहे? तर पेप्टाइड बॉन्ड थ्रू. ठीक आहे. कोणत्या बॉन्ड थ्रू जुडत आहे? तर पेप्टाइड बॉन्ड थ्रू. आणि ही एक चेन तयार होत जाते बघा. वरती तुम्हाला दिसत असेल हे जे सर्कल आहे ते जुडत आहे आणि एक चेन तयार होत जाते. ठीक आहे. ही झाली आपली सेकंड प्रोसेस. त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं? चला तर मग पुढं. ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोझोम helps keeps on moving from one end of mRNA to the another end. The distance of one triplet, this is called as translocation. आता बघा हा जो आपल्याला रायबोझोमचा एक सर्कल दिसतंय तुम्हाला इथं या डायग्राममध्ये तुम्ही बघत असाल. खालती आपला mRNA आहे आणि इथं एक रायबोझोम जो आहे तो एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत फिरत राहतो. त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रान्सलोकेशन. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रान्सलोकेशन. तर ह्या 3 झाल्या आपल्या प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेस. सच मेनी चेन कम टुगेदर टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स प्रोटीन. दोज प्रोटीन कंट्रोल व्हेरियस फंक्शन इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर अपीअरन्स टू. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं मित्रांनो? काय होतं आता फर्स्ट स्टेपमध्ये? काय होतं आपलं इथं बघा. फर्स्ट स्टेप काय आहे आपली? इथं आपल्या DNA पासून एक mRNA तयार होतो. त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन. तो मेसेज घेऊन जातो. तो कुठं जातो? सायटोप्लाझममध्ये. सायटोप्लाझममध्ये गेल्यावर त्याला tRNA सप्लाय करतो ॲमिनो ॲसिड आणि ते दोघांना एकमेकांना जुडतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन. आणि तिसरी स्टेप आहे जो आपला रायबोझोम आहे तो एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत फिरत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रान्सलोकेशन. ठीक आहे. या झाल्या आपल्या 3 प्रोसेस प्रोटीन सिंथेसिसच्या. तर मग पुढं बघूया. ठीक आहे. समटाईम्स काय होतं, काही वेळेस काय होतं, जी आपल्या न्यूक्लियोटाइड्स राहतात, जी त्यांची ॲक्च्युअल सिक्वेन्स राहते त्याच्या जागेवर काहीतरी चेंज होऊन काहीतरी कारणांमुळे चेंज होतो आणि ते न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स जी आहे ती चेंज होते. बघा ह्या डायग्राममध्ये आपल्याला दिसत असेल. आता बघा ॲक्च्युअल सिक्वेन्स काय होती?
TAACTG. पण खालच्या पॉईंटमध्ये बघा काय झालं, TAAC, टीच्या जागी काय झालं, C आला. तर या प्रोसेसला काय म्हणू आपण, म्युटेशन. ठीक आहे, ठीक आहे, या प्रोसेसला आपण काय म्हणू, म्युटेशन. Sometimes sudden change occur in those genes. Any nucleotide of the gene changes its position that cause a minor change, which is nothing but the mutation. बरोबर, हे बऱ्याचशा वेळेस आपल्या लक्षात पण येत नाही, पण काही वेळेस काय होतं, याच्यामुळे काही डिसऑर्डर तयार होतात. ठीक आहे, आता एक्झाम्पल सिकल सेल एनिमिया, हे काय आहे, जेनेटिकल डिसऑर्डर आहे. त्यामध्ये काय होतं, आपले जे रेड ब्लड सेल आहे त्यांचा आकार जो आहे तो राऊंड न राहता कसा होऊन जातो, सिकलसारखा होऊन जातो. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणू, याला म्हणू आपण जेनेटिकल डिसऑर्डर. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजलं. चला मग पुढे बघूया आपण इव्होल्यूशन म्हणजे काय. इव्होल्यूशन इज ग्रॅज्युअल चेंज ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर द लॉंग ड्युरेशन. काय, evolution is gradual change occur in the living organism over the long duration. The process by which different kind of living organism are believed to have developed from earlier forms during the history of the earth is called as evolution. आता तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचशा वेळेस माणसांची उत्पत्ती कशापासून झाली, तर माकडांपासून झाली, असं आपण नेहमी बोलत राहतो. तेच आपल्याला इथं दिसत आहे. हे बघा की पहिले माणूस, पहिला जे आपला सजीव होता तो कुठून जन्माला आला, तर समुद्रापासून जन्माला, समुद्रामंडळात जन्माला आला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेलं आणि आज आपल्याला दिसत आहे ते प्राणी आपल्याला, आपण जो माणूस झालेलो आहे ते त्या प्रकारे झालो. त्याच्यानंतर तुम्ही हे पण ऐकलं असेल की पहिले पृथ्वीवर डायनासॉर्स वगैरे होते, पण ते लुप्त झाले. ते कशामुळे झाले, का झालं, हे सर्व काय झालं ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, चला मग पुढं. 3.5 billion years ago, life had been non-existing on the earth. खूप वर्षांपहिले, करोडो वर्षांपहिले काय होतं, पृथ्वीवर सजीव वगैरे नव्हते. पृथ्वी ही एक आगीचा गोळा होती. त्याच्यानंतर आपल्या वातावरणामध्ये चेंज होत गेले, करोडो वर्ष लागले त्यासाठी. त्याच्यानंतर आपल्या पृथ्वीवर काही सिंपल एलिमेंट्स तयार झाले. त्या सिंपल एलिमेंट्सपासून ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले. हे खूप करोडो वर्षाची प्रोसेस आहे. हे एका दिवसामध्ये चेंज झालेला नाही आहे, तर हे करोडो वर्ष लागले या गोष्टींसाठी की सिंपल एलिमेंटपासून कंपाऊंड्स तयार झाले. त्या कंपाऊंड्सपासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड वगैरे तयार झाले असतील. त्यानंतर काय झालं, प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल हे आपल्या पृथ्वीवर आले. त्या प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेलपासून आपले नंतर त्यांच्यावर भरपूर करोडो वर्षांची सराउंडिंगमुळं, केमिकल्समुळं आपलं चेंज होत गेले, बरेचसे चेंज होत गेले. ॲट प्रेझेंट करोड्स ऑफ स्पीसीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स विथ ह्यूज डायव्हर्सिटी रिगार्डिंग शेप अँड कॉम्प्लेक्सिटी आर प्रेझेंट ऑन अर्थ. आता तुम्ही आपल्या सभोवताली बघितलं तर करोडो टाईपचे तुम्हाला झाडं दिसतील, करोडो टाईपचे सजीव तुम्हाला इथं दिसतील. हे इव्होल्यूशन होत गेलेलं आहे. आता तुम्ही ऐकलं असेल ॲनिमलमध्ये बघा, तुम्हाला सिंगल सेल्युलर ॲमेबिया पण दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला खूप मोठे व्हेल्स पण दिसतील. हे सर्व खूप वर्षाच्या प्रोसेसनंतर तयार झालेलं आहे. प्लांटमध्ये पण तुम्ही बघू शकता, कोलरासारखा सिंगल सेल प्लांट असते, तर ह्यूज वडाचं झाड तुम्ही बघत असाल. हे सर्व काय आहे, इव्होल्यूशनमुळे झालेलं आहे. ठीक आहे, थिअरी ऑफ इव्होल्यूशन काय म्हणते. अकॉर्डिंग टू दिस थिअरी, फर्स्ट लिव्हिंग प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म इन ओशन. कुठं फॉर्म झालं ते, ओशनमध्ये. त्याच्यानंतर ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आर फॉर्म. बरोबर, वेअर फॉर्म. त्याच सिंगल सेल्युलर ॲनिमलपासून मोठे कॉम्प्लेक्स ॲनिमल्स वगैरे ऑर्गॅनिझेशनवर फॉर्म झाले. ठीक आहे, ऑल दोज चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल. ते सर्व एका दिवसात नाही झालं, त्याच्यासाठी खूप मोठा कालावधी लोटला गेला. ठीक आहे,
Changes and development in living organism had been all round and multidimensional, and this led to evolution of different type of organisms. Hence, this process is called as evolution, which is organizational. ठीक है. Progressive development of plant and animal from ancestor having different structure and functional organization is called as evolution. ठीक आहे. आता आपण म्हणतोय की इव्होल्युशन झालं, सिंगल सेल पासून खूप मोठे मोठे प्राणी तयार झाले, तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी प्रूफ द्यायला लागतील. तर ते प्रूफच काय, ते 6 प्रकारचे प्रूफ. तर पहिला कोणता आहे, मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स. दुसरा कोणता आहे, ॲनाटॉमिकल इव्हिडन्स. तिसरा कोणता आहे, वेस्टिजियल ऑर्गन्स. त्याच्यानंतर चौथा कोणता आहे, पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्स. त्याच्यानंतर पाचवा कोणता आहे, कनेक्टिंग लिंक्स. सहावा कोणता आहे, एम्ब्रोलॉजिकल इव्हिडन्स. आता हे आपण एक एक करून बघणार आहोत. मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स. मॉर्फोलॉजी म्हणजे काय, द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ द फॉर्म ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड विथ रिलेशनशिप बिटवीन देअर स्ट्रक्चर. मॉर्फोलॉजी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन ही आपण बघितलेली आहे. आता जे स्ट्रक्चर आहे म्हणजे कोणत्याही सजीवाचं स्ट्रक्चर तुम्ही बघा, माणूस आहे, त्याचा जर हाडांचा आपण जो बाहेरून बघत आहोत त्याला, त्याच्या डोळ्यांची बनावट, त्याच्या चेहऱ्याचा बनावट, त्याचा केसांचा केस कसे कुठं ठेवलेले आहे, किंवा कुत्र्यांचं बघा, किंवा आपलं शेळी मेंढी वगैरे त्यांचा स्ट्रक्चर बघा, 4 पायावर चालतात, हे झालं त्यांचे स्ट्रक्चर. तर आता तुम्हाला यामध्ये बरेचसे सिमिलॅरिटीज दिसतील. जसं तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा, तुम्हाला फोटो दिलेले आहे कुत्र्याचा, त्याच्यानंतर शीपचा आणि कोल्ह्याचा. त्यांची चेहऱ्याची बनावट बघा, त्यांच्या कानांचं ठेवण बघा, कान वगैरे त्यांचे बघा, हे सर्व आपण तिच्यात बघू शकतो. त्यांच्या केस, त्यांच्या शरीरावर असलेले केस बघा, ह्या सर्व काय झाल्या, मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स आहे. त्या सर्व नियर अबाउट थोड्या थोड्या प्रकारामध्ये सेमच आहे. व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रियल्स अँड इयर त्यांचे, थिक डिस्ट्रीब्युटेड हेअर त्यांच्या अंगावरचे. वेअर सिमिलॅरिटीज इन कॅरेक्टर्स लाईक लिफ शेप, लिफ वेंटेशन, लिफ पेटिओल्स, हे सर्व वापर होतं कशात, प्लांट्समध्ये, जे आपल्याला डायग्राममध्ये दिसत असेल बघा पुस्तकामध्ये. ठीक आहे. दिस इंडिकेट दॅट देअर आर सम सिमिलॅरिटीज इन दोज ग्रुप अँड हिन्स इट प्रूव्ह दॅट देअर ओरिजिन मस्ट बी द सेम फ्रॉम द कॉमन ॲन्सेस्टर. तर त्याच्यावरनं आपण हे सांगू शकतो की यांचे ॲन्सेस्टर जे असतील, यांचे पूर्वज जे असतील, ते कसे होते, एका ज्याच्यापासून तयार झालेले हे सर्व. फक्त ठीक आहे, आपण हे म्हणू शकतो. याच्यावरून आपण सांगू शकतो, मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स आपण देऊ शकतो. ठीक आहे. पुढचा सेकंड ॲनाटॉमिकल इव्हिडन्स. आता तुम्ही ही डायग्राम बघा, त्याच्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला माणसांच्या पायांचा, हाडांचा एक सांगाडा तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला माकडाच्या पायाचा सांगाडा दिसेल, डॉगच्या पायाचा, शीपचा, हॉर्सचा. जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये बऱ्याचशा सिमिलॅरिटीज दिसेल. ठीक आहे, दिसत आहे तुम्हाला की नियर अबाउट ते सारखेच आहे. त्याच्यावरनं आपण म्हणू शकतो की त्यांचे ॲन्सेस्टर हे कसे असतील, कॉमन असतील. आणि तेच काय झालं, आपलं ॲनाटॉमिकल इव्हिडन्स झालं. कशाशी समजलं तुम्हाला, हे त्यांचे इव्हिडन्स झालं की इव्होल्युशन झालं फ्रॉम कॉमन ॲन्सेस्टर. ठीक आहे. पुढं वेस्टिजियल ऑर्गन. आता वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय, जे ऑर्गन जे आपल्या कामामध्ये येत नाही. तर तुम्ही ऐकलं असेल बघा, त्याच्यानंतर तुम्ही ऐकलं असेल अपेंडिक्सबद्दल, विजडम टीथबद्दल, अक्कलदाढ जिला आपण म्हणतो, त्याच्यानंतर बॉडी हेअर्सबद्दल, त्याच्यानंतर टेल बोनबद्दल. हे सर्व आपल्याला माहिती आहे. आपल्याला टेल आहे का, नाही, तर पण तिथं आपल्याला एक टेन बॉल दिसतो आपल्या बोन स्ट्रक्चरमध्ये. तो काय आहे, वेस्टिजियल ऑर्गन आहे. अपेंडिक्स काय आहे, वेस्टिजियल ऑर्गन आहे. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय, ज्या ऑर्गनचा आपण आता उपयोग करत नाही. पण बघा, जे रवंथ करणारे प्राणी आहेत, जसं गाई, म्हैस, हे जे रवंथ करणारे प्राणी आहेत, त्यांना अपेंडिक्स हे कामाचं आहे. तुम्ही बघितलं असेल बघा, गाय आणि म्हैस वगैरे ज्यावेळेस त्यांना आपण चारा टाकतो तेव्हा ते पटापट खाऊन घेतात आणि त्याच्यानंतर ते रवंथ करत बसतात. ठीक आहे. त्यांना अपेंडिक्स हे
कामाचा आहे, पण आपल्या बॉडीमध्ये पण अपेंडिक्स आहे आणि तो आपण काही प्रकारामध्ये यूज करत नाही, त्यालाच आपण काय म्हणतो वेस्टिजियल ऑर्गन. पण आता तुम्हाला कानाचे मसल्स बघा, कानाच्या बाहेर तुम्ही बघा मसल्स तुम्हाला दिसतील का, ते काही कामाचे आहे का? पण ते कुत्र्या वगैरे मध्ये बघा, मांजरेमध्ये बघा, ज्या दिशेने त्यांना आवाज आला त्या दिशेने ते काय करतात, त्यांचा कान त्यांचे बदलवतात, बरोबर. पण आपल्या ह्याच्यामध्ये तसं काही होतं का? नाही. तर ते आपल्यासाठी काय आहे, वेस्टिजियल ऑर्गन. पण याच्यावरनं आपण एक सांगू शकतो की आपले सर्वांचे पूर्वज काय होते, एकच होते. तर हे पण झालं, प्रूफ झाला त्याच्याबद्दल, वेस्टिजियल ऑर्गनबद्दल. इथं तुम्ही डायग्राममध्ये बघा, ते आपल्याला दिसेलच वेस्टिजियल ऑर्गन कोणते कोणते आहे ह्युमन बॉडीमध्ये. आता ठीक आहे, पुढं चालू आहे. चौथा इव्हिडन्स काय आहे, पॅलेंटोलॉजिकल इव्हिडन्स. पॅलेंटोलॉजी म्हणजे काय? द अर्थ सायन्स दॅट स्टडी फॉसिल ऑफ ऑर्गॅनिझम अँड द रिलेटेड रिमेन्स. आता बघा, तुम्ही ऐकलं असेल की पहिले आपल्या पृथ्वीवर होते डायनासोर्स होते, वेगळे वेगळे प्रकारचे प्राणी होते, पण काय झालं, ते नष्ट होत पावले. पण त्यांचे जे फॉसिल असतील तेही आजही जमिनीखाली असतील आणि त्याचं उत्खनन करून त्याची स्टडी करणाऱ्या ब्रांचला आपण काय म्हणतो, पॅलेंटोलॉजी. ठीक आहे. आता पॅलेंटोलॉजिकल इव्हिडन्स म्हणजे काय? द लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड ड्यू टू द डिझास्टर लाईक फ्लोड, अर्थ आणि व्हॉल्कॅनोज. रिमेनंट अँड इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड. दोज आर कॉल्ड ॲज फॉसिल. आता फॉसिलची जी स्टडी करू आपण त्याच्यावरनं पण आपल्याला एव्हिडन्स भेटेल. हां, आता फॉसिलची स्टडी कशी केली जाते, तर ती केली जाते कार्बन डेटिंगनुसार. आपण सांगू शकतो की हा प्राणी कोणत्या कालावधीमध्ये पृथ्वीवर असेल. तर कार्बन डेटिंगचा शोध कोणी लावला? लिबी नावाचे एक सायंटिस्ट होते. 1960मध्ये त्यांनी याचा शोध लावला. त्याच्यासाठी त्यांना 1960मध्ये नोबेल प्राईजसुद्धा भेटलेलं होतं. ठीक आहे. आता कार्बन कंजप्शन ऑफ ॲनिमल्स, कार्बन डेटिंग म्हणजे काय ते आपण इथं बघून घेऊ पहिले. कार्बन कंजप्शन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट स्टॉप आफ्टर देअर डेथ. ज्यावेळेस त्यांची डेथ होते त्याच्यानंतर कार्बन कंजम्पशन जे राहतं त्यांचं ते बंद होतं. ठीक आहे. आता ओनली डिकेइंग प्रोसेस ऑफ C40 ऑकर्स आफ्टर दॅट. In case of dead bodies of plant and animal, instead of remaining constant, the ratio between carbon 14 and carbon 12 changes continuously. आता दोन टाईपचे कार्बनचे आयसोटोप राहतात आपल्या बॉडीमध्ये, ते कार्बन 14 आणि कार्बन 12. आता कार्बन 14चं काय होतं, डिकेइंग स्टार्ट होऊन जातं, वेअर ॲज कार्बन 12 जो राहतो तो नॉन रेडिओ ॲक्टिव्ह राहतो आणि तो जशाचा तसा राहतो. पण कार्बन 14चं काय होतं, डिकेइंग स्टार्ट होऊन जातं. जसा जसा टाईम पास होत जातो तसा तसा C14चा रेशो हा C12च्या रेशोनुसार कमी कमी होत जातो. त्याच्यावरनं आपण काय सांगू शकतो की जेव्हा आपण त्याची स्टडी करू तेव्हा आपण सांगू शकतो की हा जो प्राणी होता हा किती वर्षा पहिले आपल्या पृथ्वीवर होता. ते कशाच्या हेल्पने सांगू शकतो आपण, कार्बन 14च्या. त्यालाच आपण काय म्हणतो, कार्बन डेटिंग म्हणतो. ठीक आहे. आता तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये एक डायग्राम दिलेली असेल बघा, सेनोझोईक. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असेल सर्वात वरती आहे सेनोझोईक एरा, त्याच्यानंतर मेसोझोईक एरा, त्याच्यानंतर पेलोझोईक एरा. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये एक प्राण्यांचा तुम्हाला एक आकृती दिलेली आहे. सर्वात पहिले कसे होते, एक असं स्टारफिश वगैरे सारखे तुम्हाला सर्वात खाली प्राणी भेटतील. त्याच्यानंतर थोडे रेप्टाईल्स वगैरे तुम्हाला भेटत जातील. त्याच्यानंतर अजून ॲडव्हान्स प्राणी तुम्हाला वरच्या काळामध्ये दिसत जातील. त्याच्यावरनं आपण म्हणू शकतो की इव्होल्युशन हे होत गेलेलं आहे. बरोबर, इव्होल्युशन हे काय झालेलं आहे, होत गेलेलं आहे. ती डायग्राम तुम्ही एकदम बघा. पाचवा इव्हिडन्स काय आहे, कनेक्टिंग लिंक. ठीक आहे. आता काही प्राणी राहतात. आता प्राण्यांची स्टडी करण्यासाठी आपण त्यांना काही ग्रुपमध्ये डिवाईड केलेलं आहे, जसं रेप्टाईल्स, त्याच्यानंतर फिश, त्याच्यानंतर मॅमल्स. हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणारच आहोत. त्यांना आपण अशा ग्रुपमध्ये डिवाईड केलेलं आहे. कशासाठी, की आपण त्यांची प्रॉपर स्टडी करू शकू त्यासाठी. आता तुम्हाला दिसेल काही प्राणी असे आहेत, काही प्राणी अशा असतात की जे दोन ग्रुप्सचे कॅरेक्टरिस्टिक शो करतात. ठीक आहे. जसं तुमच्या पुस्तकामध्ये डायग्राम दिलेली आहे बघा. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स
by which they can be related to different groups, hence they are called as connecting links. ठीक आहे, कनेक्टिंग लिंक्स. एक्झाम्पल बघा, पेरिपेटेस. हां, पेरिपेटेसचे कॅरेक्टर्स कसे आहे? सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल्स, त्याच्यानंतर parapodia like organs are present. Similarly, those animals show tracheal respiration and open circulatory system similar to Arthropoda. This indicates that peripatus is connecting link between Annelida and Arthropoda. ठीक आहे. तसंच डक बिल काय शो करतो? तो अंडेही देतो लाईक रेप्टाइल्स, बट शो रिलेशनशिप विथ मॅमल टू ड्यू प्रेझन्स ऑफ मॅमलरी ग्लँड्स अँड हेअर. लंगफिश बघा, ते काय करतं? रेस्पिरेशन पण करतं विथ लंग्स. जरी ती फिश असली तरी ते काय करतं? रेस्पिरेशन करतं. दोज एक्झाम्पल इंडिकेट दॅट मॅमल आर इव्हॉल्ड फ्रॉम रेप्टाइल्स अँड ॲम्फिबियन्स फ्रॉम फिशेस. ठीक आहे, याच्यावरनं आपण ते सांगू शकतो. हे झालं कनेक्टिंग लिंक्स. 6वं, एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्स. आता तुम्ही या डायग्राममध्ये बघा, जी प्रत्येक ॲनिमलची फर्स्ट स्टेज जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता का की हा प्राणी कोणता आहे? नाही. पण तुम्ही जशा जशा त्यांची डेव्हलपमेंट होत गेली त्याच्यानंतर तुम्ही बघाल की त्याच्यानंतर थर्ड स्टेपमध्ये तुम्ही सांगू शकता की बघा, हा फिश आहे, हा कासव आहे, हा माणसाचं बाळ आहे, हे तुम्ही सांगू शकतात. त्यालाच आपण काय म्हणतो? एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्स. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रायोलॉजिकल डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस vertebrates given in the picture show that all the embryos show extreme similarity during initial stages, and those similarities decrease gradually. Similarities in initial stages indicate common origin of all those animals. ठीक आहे, तर हे झाले आपले 6 एव्हिडन्स. ठीक आहे, की कॉमन एन्सेस्टर असतील आपले. ठीक आहे, पुढं आता नॅचरल थेरी ऑफ सिलेक्शन. डार्विन्स यांनी ही थेरी मांडलेली आहे. चार्ल्स डार्विन यांनी ही थेरी पब्लिश केली नॅचरल सिलेक्शनचे, विच प्रिचेस दॅट सर्वायवल ऑफ फिटस. त्यांचं म्हणणं काय होतं ते आपण आता इथं बघूया. त्यासाठी त्यांनी एक पुस्तकही पब्लिश केलं होतं. त्या पुस्तकाचं नाव काय होतं? ओरिजिन ऑफ स्पेसिस. त्यांचं म्हणणं असं होतं, सर्व ऑर्गॅनिझम एकमेकांशी कॉम्पिटिशन करतात. सर्व ऑर्गॅनिझम एकमेकांशी कॉम्पिटिशन करतात आणि त्याच्यामध्ये तोच टिकून राहील जो चांगला असेल, जो या कंडिशनला ॲडॉप्ट करेल, तोच इथं टिकून राहील. ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शो द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. ठीक आहे. नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्ले अ इम्पॉर्टंट रोल. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली एक्सेप्टेड. ही थेरी काय केली ती? वाईडली एक्सेप्टेड होती फॉर लॉंग ड्युरेशन. हाऊएव्हर सम ऑब्जेक्शन वेअर ऑल्सो रेज अगेन्स्ट द थेरी. ऑब्जेक्शन कोणते कोणते होते? नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. फक्त नॅचरल सिलेक्शन हाच एक फॅक्टर रिस्पॉन्सिबल होता का नॅचरल इव्होल्युशनसाठी? तर नाही. दुसरं त्यांच्यावर ऑब्जेक्शन काय होतं? डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. ठीक आहे, त्यांनी त्याच्याबद्दल कोणत्याही हे केलं नव्हतं. त्याच्यानंतर थर्ड, देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस इन रिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दोज ऑब्जेक्शन. ठीक आहे, ओके. इथपर्यंत सर्वांना समजलं. चला मग पुढच्या याच्यावर जाऊ टॉपिकवर. लॅमार्किझम. आता लॅमार्क नावाचा एक सायंटिस्ट होते. त्यांनी काय सांगितलं? मॉर्फोलॉजिकल चेंज ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन अँड द रिझन बिहाइंड दोज मॉर्फोलॉजिकल चेंजेस इज ॲक्टिवनेस ऑर लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. ही कॉल्ड दिस कॉन्सेप्ट ॲज प्रिन्सिपल ऑफ युजफुल ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. आता त्यांचं म्हणणं काय होतं? जर समजा ज्या गोष्टींचा, ज्या ऑर्गन्सचा तुम्ही जास्त प्रमाणात वापर केला ते जास्त प्रमाणामध्ये डेव्हलप्ड होत जाते. त्यासाठी त्यांनी एक्झाम्पल कसले दिलं? जिराफचं. जिराफची मान खूप उंच राहते. त्याचं कारण काय? तर जिराफ हा उंच झाडावरचे पानं खात असतो
त्याच्यामुळे तो त्याच्या मानेचा जास्त वापर करत गेला आणि त्याची मान ही उंच उंच होत गेली. हे त्यांचं एक्झाम्पल होतं. त्याच्यानंतर त्यांनी एक्झाम्पल दिलं ऑस्ट्रिच अँड इमूचं. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की या पक्षींनी त्यांच्या पंखांचा उपयोग केला नाही, त्यामुळं त्यांचे पंख डेव्हलप होणं थांबले आणि त्यांना उडता येणं बंद झालं. त्याच्यानंतर त्यांनी डकचं एक्झाम्पल दिलं. डक्सचे पाय तुम्ही बघितलेले असतील, बदकाचे पाय तुम्ही बघितले असतील, असे चपटे राहतात. ते डेव्हलप यासाठी झाले की ते डक्स जे होते ते पाण्यामध्ये पोहत असायचे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पायाची बनावट ही चेंज होत गेली. त्याच्यानंतर स्नेक्सचं त्यांनी उदाहरण दिलं की स्नेक्सने त्यांच्या पायाचा वापर बंद केला, त्यामुळे त्यांचे पाय हे कालांतराने नाहीसे झाले. ठीक आहे, हे त्यांचे एक्झाम्पल होतं. यालाच आपण काय म्हणत होतो, ॲक्वायर कॅरेक्टर्स अँड आर ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. दिस कॉल्ड ॲज थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर ऑर लॅमार्किझम. यालाच काय म्हणतो आपण, लॅमार्किझम किंवा इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर्स. ठीक आहे. पुढं डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू यूज ऑर नॉट यूज ॲट ऑल वॉज वाईडली एक्सेप्टेड. त्यांचा हा पहिला पॉईंट तर एक्सेप्ट केला गेला, पण ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर वॉज रिजेक्टेड. तर पण दुसरा पॉईंट जो होता की ते जे कॅरेक्टर्स आपण ॲक्वायर केलेले आहेत ते एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत ट्रान्सफर होतात, हे रिजेक्ट केलं होतं. त्यामुळं लॅमार्क्सची जी थेरी होती ती डिस्प्रूव्ह केली गेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया, स्पेसिशिएशन, द इव्हॉल्युशन ऑफ बायोलॉजिकल स्पेसीज. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ऑफ प्लांट अँड एनिमल इज द इफेक्ट ऑफ इव्हॉल्युशन. इच स्पेसीज ग्रो इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन. आता तुम्ही बघत असाल की तुम्हाला जर तुम्ही पोलच्या साईडला गेले तर तुम्हाला प्राणी, पक्षी, त्यानंतर तिथले प्लांट्स वगैरे हे चेंज असतील कम्पेअर टू कुठं डेझर्टमधले, कम्पेअर टू कुठलं आपलं इक्वेटरवरचे. हे सर्व जिओग्राफिकल कंडिशनमुळं तिथं होत जातं. However, genetic variation is responsible for formation of new species from earlier one. ठीक आहे. However, genetical variation is responsible for formation of new species from earlier one. ठीक आहे. आता ह्युमन इव्हॉल्व कसे झाले आपण ते बघणार आहोत. ह्युमन माणसं जन्माला कशी आली, इव्होल्युशन कसं होत गेलं माणसांमध्ये ते आपण इथं बघणार आहोत. 7 करोड वर्षा पहिले, किती 7 करोड वर्षा पहिले मंकी लाईक एनिमल आर सेड टू बी इव्हॉल्व फ्रॉम सम ॲन्सेस्टर हू जे आत्ताच्या मॉडर्न लेमूरसारखे दिसायचे. ठीक आहे. 7 करोड वर्षा पहिले लेमूरसारखे प्राणी जे होते आत्ताचे त्या टाईपचा मंकीज लाईक एनिमल्स आर इव्हॉल्व. ठीक आहे. टेल ऑफ दोज मंकीज लाईक एनिमल्स ऑफ आफ्रिका सेड टू बी डिसअपियर अबाउट 4 करोड इयर्स अगो. 4 करोड वर्षा पहिले त्यांची जी टेल्स होती ती डिसअपियर होणं चालू झालं. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ड्यू टू इनलार्जमेंट ऑफ इन देअर ब्रेन, देअर हँड्स वेअर ऑल्सो इम्प्रूव्ह अँड थस एप लाईक ॲनिमल्स वेअर इव्हॉल्व. ठीक आहे. दोज एप लाईक ॲनिमल्स रिच द साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया. कुठं साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशियाच्या तिथं गेले ते. इव्हॉल्व इन टू ऑरंगेटस. आजकालचे जे आपण ऑरंगेटस म्हणतो माकडासारखे, त्याच्यामध्ये ते इव्हॉल्व झाले. आता पहिला ह्युमन लाईक ॲनिमल विथ इरेक्ट पोस्चर विच वेअर युझिंग देअर हँड्स हॅव इव्हॉल्व अबाउट 2 करोड वर्षा पहिले ते इव्हॉल्व झाले. काय इरेक्ट स्ट्रक्चर म्हणजे उभे असलेले, त्याच्यानंतर ते त्यांच्या हाताचा वापर करत होते. हे कधी इव्हॉल्व झाले तर 2 करोड वर्षा पहिले. ठीक आहे. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल रॅमापिथेकस ॲप फ्रॉम आफ्रिका. कोणता हा इम्पॉर्टंट आहे, हा आपल्याला वन लाईन आन्सरमध्ये पण विचारला जाऊ शकतो. तर फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल कोण होतं, रॅमापिथेकस. ठीक आहे. ते कुठे सापडले, ईस्ट आफ्रिकेमध्ये. मेंबर ऑफ जीनस होमो अबाउट 20 years ago and thus skilled human developed. स्किल्ड
ह्युमन कधी डेव्हलप व्हायला लागले? 20 लाख वर्षा पहिले. अबाउट 15 लाख year ago, human walking with erect posture was evolved. It may have existed in China and Indonesia of Asian continent. ठीक आहे. 1 लाख वर्षा पहिले माणसाने आगीचा शोध लावला. किती? 1 लाख वर्षा पहिले माणसाने आगीचा शोध लावला. ब्रेन ऑफ 15,000 year old man had been sufficiently evolved to extend that it could be considered as member of class wise man. त्यालाच आपण काय म्हणतो? होमोसेपियन. निअँडरथल man can be considered as the first example of wise man. ठीक आहे. कोणता? निअँडरथल यालाच आपण फर्स्ट वाईज मॅन म्हणून आपण हे करतो. हा पण एक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पुढचं क्रो-मॅगॉन man evolved about 15,000 years ago. Afterward, this evolution had been faster than the earlier. About 10,000 years ago, wise man started practicing agriculture. 10,000 वर्षा पहिले माणसाने काय करणं? शेती करणं सुरू केलं. त्याच्यानंतर तो कॅटल्स हर्ड करायला लागला. त्याच्यानंतर त्याने सिटी एस्टॅब्लिश केल्या आणि 5,000 वर्षा पहिले आर्ट्समध्ये त्याच्यानंतर कल्चरमध्ये डेव्हलपमेंट होत गेलं. ही हिस्ट्री आपल्याला माहिती आहे. मॉडर्न सायन्स एमर्ज अबाउट 400 years ago. इंडस्ट्रियल सोसायटीज वॉज एस्टॅब्लिश अबाउट 200 years ago. ठीक आहे. तर इथं आपला चॅप्टर संपलेला आहे. काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि जर समजलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि फॉरवर्डसुद्धा करा, जेणेकरून तुमच्या मित्रांनाही याबद्दल फायदा भेटू शकेल. चला तर मग थँक्यू व्हेरी मच.